आज नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत बनवायचं होतं, मग मी 1 कप बेसन घेतलं, यामध्ये 1 कप बारीक रवा घातला, 1 कप दही घातलं, हिरवी मिरची, किसलेलं आलं, साखर, मीठ, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद घातली. सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घातलं. 1 कपामधलं 2 चमचे पाणी इथे शिल्लक राहिलं आहे. यामध्ये 1 चमचा इनो फूड सॉल्ट घातलं. सगळं छान मिक्स केल्यानंतर ग्रीस केलेल्या टीनमध्ये हे मिश्रण काढून घेतलं. 10 ते 12 मिनटं हा ढोकळा वाफवून घेतला. अगदी मस्त असा ढोकळा शिजून तयार झाला आहे. थंड झाल्यानंतर काढून घेतला आणि यावरती फोडणी घातली. घरच्या घरी मस्त असा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा तयार होतो. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.